वाईट गोष्टी येतात आपल्या जीवनामध्ये, कळत न कळत वाईट गोष्टी येतात. ही जी चाल आहे, कोथिंबीर सरांनी गायलं त्या चालीवरती जे गीत गायलं जातं, ते गीत किंबहुना असं म्हटलं जातं की त्या गीताचं ख्रिस्त जन्माशी तसं पाहायला गेलं तर काही संबंध नाही. किंबहुना ते गीत तुम्ही इंग्रजीमध्ये पाहाल तर त्या गीतामध्ये येशू या नावाचा उल्लेखच नाही. नक्की पहा, जिंगल बेल म्हणून ते गीत आहे मला वाटतं. आणि प्रभू येशू या नावाचा उल्लेखच नाही त्या गीतात. पण आता ते गीत देवाच्या कृपेने इंग्रजीमध्ये सुद्धा आणि विविध भाषांमध्ये नव्याने त्या गीताला रचलं गेलं त्याच चालीवरती. आणि आता त्या गीतामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे. ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या गीतामधून काढून गेलेल्या आहेत. आणि तेव्हा ती कृपा परमेश्वराने दिली. हालेलुया. जेव्हा आपण देवामध्ये येतो, आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी काढून टाकाव्या त्या गोष्टी परमेश्वर काढून टाकण्यास सांगतो. ज्या गोष्टी शुद्ध करायच्या आहेत ते परमेश्वर म्हणतो अग्नीमध्ये शुद्ध करा. हालेलुया. आणि मी देवाच्या नावाला गौरव देतो, कारण चाल सुंदर आहे. आणि जर त्या चालीसाठीच आपल्याला तो आनंद आहे, तो गोडवा आहे, तर त्या चालीवरती आपण देवाचं गौरव करणं हे निश्चित चांगलं आहे. आणि खरोखर कोदंबिरे सर, तुमचे आभार. फार सुंदर गीत गायलं, फार सुंदर प्रार्थना केली. आणि त्याचबरोबरीने आपण सर्वजण आज संख्येने थोडके आहोत, परंतु आज जगभरामध्ये ख्रिसमस उपासनेच्या आधी, ज्याला ख्रिस्त जन्मदिवस पूर्व संध्या किंवा संध्याकाळची जी उपासना म्हटलं जातं, काही ठिकाणी कॅन्डल लाईट सर्व्हिस म्हटली जाते. हालेलुया. आणि प्रकाशाशी संबंध आहे, म्हणून मी आज प्रकाशाविषयी थोडक्यात मनन घेऊ इच्छितो. आणि आपण त्या मननाकडे लगेच जाऊ, कारण योहान शुभवर्तमान याचा पहिला अध्याय मला पाठांतरासाठी आलाय. तर आपण पहिल्याने वचन वाचूया आणि मग चर्चा करत आज देवाचं वचन शिकण्याचा प्रयत्न करू. विनंती करतो, योहान याचा पहिला अध्याय आणि वचन 1 ते 5 कोणीतरी वाच. योहान 1:1 ते 5. संदेश, मागचा 1 मिनिट तुझा आवाज नाही आला, आपला नेटवर्कचा येस, इश्यू होता. हालेलुया. योहान शुभवर्तमान याचा पहिला अध्याय वचन 1 ते 5 कोणी वाच. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. आमेन. हालेलुया. वचन इकडे प्रियानो सांगत आहे की आपण सगळेजणांनी अनेकदा अभ्यास केला, हे वचन प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगतं. वचन आपल्याला सर्वांना सांगत आहे की प्रारंभापासून तुमचा माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्याला योहान, जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांमध्ये वयाने सर्वात लहान होता, ज्याने योहानकृत शुभवर्तमान रचलेलं आहे, त्या योहानाने तिथून सुरुवात केली, नाही का, येशू ख्रिस्तापासून प्रारंभी शब्द होता. किंबहुना आज हे शुभवर्तमान घेण्याचं हेच कारण आहे की हे एकमेव शुभवर्तमान आहे ज्या शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी काहीच उल्लेख नाही. हालेलुया. मत्तई, मार्क, लूक मध्ये थोडक्यामध्ये का असेना, पण प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म आणि बाकी सर्व गोष्टी नोंदवलेल्या आहेत. पण योहान कृत शुभवर्तमान प्रारंभी एका शब्दापासून सुरुवात करते की तो शब्द देवासह होता आणि तो शब्द देव होता. तो तुमचा माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि पुढे तो सांगत आहे की तोच प्रारंभी देवासह होता, त्या शब्दाद्वारे सर्व काही झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले. आपण आजूबाजूला नजर उचलून पाहावं तर आपलं शरीर, आपला आत्मा, आपलं मन, प्राणी, पक्षी, झाड, फळ, फूल, वायू, माती, सर्व काही तुमचा माझा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे झालेला आहे. हालेलुया. आणि वचन पुढे सांगतं की त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या, त्या शब्दाच्या ठायी जीवन होतं. जीवन त्याच्या ठायी आहे, त्याच्याकडे आहे. आणि पुढे जे आपण कॅन्डल लाईट मध्ये बरेचदा हे वचन घेतलं जातं की ते जीवन मनुष्य मात्रांचा प्रकाश होतो. प्रकाश, त्याच्यावरती आज बऱ्याचशा मंडळांमध्ये संदेश दिला जातो, नाही का. बरेचदा यशाया 60 हा संदर्भ घेतला जातो. पहिलं वचन, उठ प्रकाश म्हणो, कारण प्रकाश तुझवर आला आहे. परंतु आज आपण वचनातून समजून घेऊया प्रियानो की तो प्रकाश जो आहे, ज्या प्रकाशाचा उल्लेख केलेला आहे की जो तुमचा माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्या प्रकाशाचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे.
कारण वचन सांगतं की ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. पुढे लिहिलेलं आहे तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रहण केलं नाही. काही भाषांतरामध्ये लिहिलेलं आहे ग्रासलं नाही. आता मी प्रश्नोत्तराकडे येतो. गेल्या वर्षी 26 डिसेंबरला एक मनन घेतलं होतं प्रियानो, आणि त्या मननामध्ये आपण थोडक्यात अभ्यास केला होता की देवाने ख्रिस्त जन्मदिवस असो किंवा नववर्ष असो जे आपण सेलिब्रेट करतो, उत्सव करतो, आणि त्याच्यामध्ये मी पहिल्याने हा प्रश्न विचारला होता सर्वांना, सोपा प्रश्न म्हणा किंवा अवघड प्रश्न. मी हा विचारला होता की देवाने, ह्याचं उत्तर तर आपण सगळेजण जाणतो की देवाने ख्रिस्त जन्म साजरा करण्याची आज्ञा आपल्याला दिली नाहीये. पवित्र शास्त्रात कोठेही सांगितलं नाही की ख्रिस्त जन्म साजरा करा. आणि मग मी सगळ्यांना प्रश्न विचारला होता गेल्या वर्षी की नवीन वर्ष साजरा करण्याची देवाने आज्ञा दिली आहे, ख्रिस्त जन्म तर साजरा करण्याची देवाने आज्ञा दिली नाही. तर तुम्ही आणि मी जे देवाचे निवडलेले लोक आहोत, देवाची प्रजा आहोत, तुम्हाला मला देवाने जुना करार किंवा नवा करार नवीन वर्ष साजरा करण्याची आज्ञा दिली आहे का? कारण आपण 6 दिवसांनी नवीन वर्ष सेलिब्रेट करणार आहोत, चर्चला जाणार आहोत. मागील वर्षी मी जो प्रश्न विचारला आज तो प्रश्न पुन्हा विचारतो, कारण त्याच दिवशी मी आपण सगळ्यांनी संकल्प म्हणून सांगितलं ते मी लिहून ठेवले. प्रत्येकाने मुख उघडून देवाबरोबर संकल्प केला. आज उजळणीचा चाचपणीचा दिवस. कोण उत्तर देणार? देवाने तुम्हाला मला विश्वासणाऱ्यांना जुना करार किंवा नव्या करार नवीन वर्ष साजरा करण्याची आज्ञा दिली आहे. लवकर उत्तर सांगा म्हणजे आपण वचनामध्ये पुढे जाऊ शकतो. दिली आहे असं आठवतं मला. आपण जसं मनन घेत होतं जुन्या करारामधून. हालेलुया. रेबेका सिस्टर म्हणत आहेत येस, प्रभूने नवा करार साजरा करण्याची आज्ञा दिलेली आहे. जुन्या करारामध्ये मनन आपण घेतलं होतं, निश्चित घेतलं होतं. कुणाला वाटतं प्रियांनो दिली आहे की दिली नाहीये? अजून कोणी असं आहे कन्फ्यूज आहेत? हालेलुया. येस. होय, दिले आहे. दिली आहे. चला आपण ते वचन वाचूया. मी ते वचन संदर्भासाठी घेतलं नव्हतं, परंतु हा विषय निघाला तर मला वाटतं आपल्या सगळ्यांना ते स्पष्ट असावं. निर्गम याचा 12वा अध्याय वचन 1 ते 4 कुणीतरी वाचा. निर्गम 12 1 ते 4. मग परमेश्वराने मिसर देशात मोशे व अहरोन यांस सांगितले की हा महिना तुम्हास आरंभीचा महिना व्हावा, तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा. इस्रायलाच्या सर्व मंडळीस सांग की ह्या महिन्याच्या दशमीस तुम्ही आपापल्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे एका एका घराण्यामागे एक एक कोकरू घ्यावे, आणि एक कोकरू खपावयाचे नाही. इतकी थोडकी माणसे कोणाच्या घराण्यात असली तर त्याने व त्याच्या घराजवळच्या शेजाऱ्याने आपल्या घराण्यातील संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे. प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती माणसांस पुरेल याचा हिशोब करावा. कोकरू घ्यावयाचे ते निर्दोष असून तो 1 वर्षाचा नर असावा. हा नर मेंढरातला किंवा बोकडातला तुम्हास वाटेल तो घ्यावा. वचन 6. त्या महिन्याच्या चतुर्दशी पर्यंत ते राखून ठेवावे आणि संध्याकाळी इस्रायल मंडळीतील लोकांनी ते वधावे. आमेन. वलांडन सण आपल्यातल्या बऱ्याच जणांना आठवत असेल, आपण अभ्यास केलेला आहे. पुन्हा एकदा आपण वचनातून शिकत आहोत प्रियानो की ज्या 430 वर्षाच्या दास्यानंतर परमेश्वराने एका रात्रीत इस्रायल लोकांना मिस्रातून बाहेर काढले, योग्य वेळी, देव उशीर लावत नाही. आणि ज्या रात्री परमेश्वराने इस्रायल लोकांना मिस्रातून बाहेर काढलं, परमेश्वराने सांगितलं की आता हा तुमचा पहिला महिना आहे. हालेलुया. आणि ज्या रात्री बाहेर काढलं तो प्रियानो वलांडनाचा सण. पण परमेश्वराने सांगितलं पुढील वर्षापासून तुम्ही लक्षात ठेवा, कारण आज जसं तुम्ही वलांडनाचं जो कोकरू आहे, जो मेंढा आहे, जो निर्दोष नर घेतलेला आहे, त्याचं रक्त जे तुम्ही कपाळपट्टीला लावलेलं आहे, ज्यामुळे मृत्यू काय म्हणतात मरणाचा दूत त्यांना ओलांडून गेला, म्हणून वलांडन प्रिय. कारण कोकऱ्याचं, निर्दोष कोकऱ्याचं रक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाची पूर्व छाया म्हणून परमेश्वराने हा विधी लावून दिला.
आणि म्हणून परमेश्वराने सांगितलं की तुम्ही हे जेव्हा कराल त्याची पूर्व तयारी म्हणून 14 दिवस आधी तुम्हाला कोकरू घेऊन ठेवायचं आणि तो तुम्हाला त्या वलांडराच्या 14 दिवस आधी 14 दिवस तुम्हाला बेखमीर भाकरी खायची, तुमच्यातलं जुनं खमीर, जुन्या परंपरा, जुन्या प्रथा, जुन्या रूढी, ज्या देवाला न आवडणाऱ्या, ज्या वाईट आहेत, ज्या देवाच्या वचनाच्या विरोधात आहेत, त्या तुम्हाला काढून टाकायच्या हालेलुया. आणि मग तुम्हाला नवीन वर्षात जायचंय. वर्षाचा पहिला महिना आणि त्याचा पहिला दिवस तो दिवस आहे ज्यावेळी तुम्ही एक निर्दोष कोकरा तुमच्या घरात ठेवा. 14 दिवस त्याची चाचपणी करायची आणि 14व्या दिवशी तो कोकरा परमेश्वरासाठी वधावा. हालेलुया. आता ख्रिस्तामध्ये हे सर्व विधी पूर्ण झालेले आहेत प्रियानो, म्हणून आपण वलांडण साजरा करत नाही. हालेलुया. पण तो वलांडण दिवस जो आहे तो उत्तम शुक्रवार म्हणून जगभरामध्ये आपण जाणतो, साजरा करतो, नाही का? उत्तम शुक्रवार कधी येतो? मार्च एप्रिल. आणि त्यानंतर आपली गोष्ट फक्त उत्तम शुक्रवार पर्यंत थांबत नाही, कारण आपला कोकरा जो देवाचा कोकरा होता, जो मेला होता, तो जिवंत झाला आहे. हालेलुया. म्हणून आपण पुनरुत्थानाचा रविवार साजरा. आणि हे रहस्य मी गेल्या वर्षी पण सांगितलं होतं, मी पुन्हा सांगतो प्रियानो. म्हणून गुड फ्रायडे आणि जी हालेलुया, प्रभू येशू ख्रिस्त नावाला करू. मी आशा करतो माझा आवाज सगळ्यांपर्यंत स्पष्ट येत आहे, क्षमा करा. तर ते रहस्य पुन्हा एकदा सांगितलं प्रियानो. आपण सगळेजण जाणतो दरवर्षी गुड फ्रायडे असो, त्याचा जो दिवस आहे, जी तारीख आहे ती बदलते. त्याचं कारण हे आहे की इस्रायल लोकांना परमेश्वराने जे वर्ष लावून दिलेले आहे, जो वर्षाचा पहिला महिना आहे, तो पहिला महिना चंद्राच्या कलेनुसार प्रियानो गणला जातो. म्हणून दरवर्षी जशी चंद्राची कला होते त्यानुसार तो महिना वसंत ऋतूमध्येच येतो, पण तारीख बदलत जाते. त्यानुसार नववर्षाची तारीख पण इस्रायल लोकांची बदलते प्रिय. पण ख्रिस्तामध्ये तुम्हाला मला मोकळीक मिळाली आहे. आपण आता नव्या कराराचे, नाही का, आपण सुंतेचा कराराचा फार डिटेलमध्ये अभ्यास केला. आपण आता त्या जुन्या करारामध्ये ख्रिस्तामध्ये ते पूर्ण झालेले आहे. म्हणून आता आपण देहामध्ये आपली सुंता वागवत नाही, तर आपण आत्म्याची, हृदयाची सुंता करणारे देवाचे नवे इस्रायल आहोत. हालेलुया. कारण आपण ख्रिस्तामध्ये तो करार केलेला आहे. जर केलेला आहे तर, नाही केला त्यांनी समजून जा, तुम्ही अजून करार केलेला नाही, तुम्ही अजून कराराची संतती नाही, तुम्ही अजून इस्रायल नाही, तुम्ही अजून देवाचे लोक नाही. आणि जर देवाचे लोक नाही तर कितीही ख्रिसमस सेलिब्रेट करा, कितीही न्यू इयर सेलिब्रेट करा, कितीही फराळ करा, तुम्ही देवाचे विरोधी ठरले. परंतु मी विषयाकडे परत येतो पुन्हा एकदा की परमेश्वराने जो इस्रायलला हा नवं वर्ष लावून दिलं होतं, पण ख्रिस्तामध्ये आपण रोमकरास पत्रामध्ये अभ्यास केलेला आहे. देवाचं वचन सांगतं एखादा मनुष्य एखादा दिवस विशेष मानतो तर तो प्रभू करता मानतो, एखादा मानत नाही तो प्रभू करता मानत नाही. तुम्ही खाता पिता जे काही करता ते देवाच्या गौरवासाठी करता. आपण जर 25 डिसेंबर ख्रिस्त जन्म दिवस म्हणून जगभरात साजरा होतोय, म्हणून आपणही साजरा करतोय, त्याच्यामध्ये वाईट काही नाही जर आपण देवाच्या गौरवासाठी. परंतु मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू दे प्रिय, रोमन साम्राज्यामध्ये जे सूर्याची उपासना करणारे लोक होते, तो प्रकाशाचा विषय आला ना, मी तिकडेच येतो. त्यांच्या दृष्टीने प्रकाश सूर्य आहे, म्हणून ते सूर्याची, त्यांना सूर्य दिसत होता म्हणून ते सूर्याची उपासना, त्या खोट्या प्रकाशाची उपासना करतो. मी खोटा प्रकाश म्हणतो, त्यांच्या दृष्टीने तोच प्रकाश होता जगाचा, म्हणून ते त्या सूर्याची उपासना करत होते. आणि म्हणून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचं सुवर्तमान, सुवार्ता रोमी साम्राज्यामध्ये पसरली, राज्यमान्य व्हायला लागली, तेव्हा ते म्हणाले ठीक आहे, आम्हाला आमचे जुने देव सोडायचे नाही, या दगडावर पण पाय ठेवायचे, त्या दगडावर पण पाय ठेवायचे. वी वॉन्ट टू बी कॉल्ड ख्रिश्चन्स बट वी डोंट वॉन्ट टू लिव्ह इडोलेट्री. आम्हाला ख्रिस्ती व्हायचंय, पण आम्हाला आमच्या जुन्या मूर्त्या सोडायच्या नाही. आम्हाला ख्रिसमस सेलिब्रेट करायचंय, आम्हाला विश्वासणारे म्हणून बायबल स्टडी मध्ये बसायचंय, आम्हाला देवाचं वचन ऐकायचंय, पण आम्हाला सॅन्टा क्लॉज सोडायचा नाही, आम्हाला ख्रिसमस ट्री सोडायचं नाही, आम्हाला वाईट गोष्टी, दारूबाजी, रंगेलपणा, हेवा, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी सोडायच्या नाहीयेत. रोमी लोकांनी तेच केलं प्रियानो. त्यांनी ज्या दिवशी ते सूर्याची उपासना करत असत, तो दिवस जो 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर मध्ये एक दिवस त्यांनी ठरवला होता. कारण लक्षात घ्या, थंडीचा वेळ आहे, थंडीच्या दिवसामध्ये दिवस छोटा असतो, रात्र मोठी असते.
पण ह्या दिवसांमध्ये एक विशेष दिवस येतो ज्या दिवसाला मराठी भाषेमध्ये दक्षिणायन म्हटलं जातं. हालेलुया. उत्तरायण आणि दक्षिण असतं म्हणजे सूर्य पूर्वकडून पश्चिमेकडे जाताना वर्षाचे 6 महिने दक्षिण दिशेने जातो आणि 6 महिने उत्तर दिशेने जातो. तर जेव्हा ते दक्षिणायन सुरू होतं हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तेव्हा दिवस मोठा असतो. तो एक दिवस हिवाळ्याचा असतो जेव्हा मोठा दिवस असतो. रोमी लोक सूर्याची उपासना करत होते. निर्माणकर्त्याची नाही निर्मितीची उपासना करत होते. रोमकरास पत्र पहिल्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. आणि म्हणून त्यांनी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त देवाचं वचन जेव्हा गाजवलं गेलं तेव्हा त्याची भेळ मिसळली. ते म्हणाले ठीक आहे आपण 25 डिसेंबरला सूर्याची उपासना करत होतो आता त्या दिवशी ख्रिस्त जन्मदिवस म्हणून साजरा करूया. काय बिघडलं? आणि त्याच्यानंतर आठवडाभराने आपण नवीन वर्ष साजरा करूया, डिक्लेअर करूया. का केलं माहितीये का? जो सम्राट होता त्या सम्राटाचा वाढदिवस 7 दिवसांनी येत होता. किंबहुना तुम्ही महिन्यांचा अभ्यास कराल तर जानेवारी फेब्रुवारी सर्व महिने एकतर रोमी त्यांची जी मूर्ती आहे त्यांची जी दैवत आहेत त्यांची नावं आहेत किंवा त्यांच्या सम्राटाची नावं आहेत. ऑगस्टस, जुलियस, ज्युनस, सप्टेंबरस, ऑक्टेवियस वरून ऑक्टोबर. हालेलुया. आपण काय करतो? चला अज्ञानाचे दिवस होते जेव्हा आपल्याला कळत नव्हतं त्या दिवसांची देवाने क्षमा केली पण आता आपल्याकडे देवाचं वचन आहे आणि ते वचन आपल्याला स्पष्ट मिळतंय. आपण सावध होऊया. करावा. रोमकरास पत्रामध्ये आपला परमेश्वर दयाळू आहे आपल्याला ती मोकळीक मिळाली आहे ख्रिस्ताठायी. पण लक्षात ठेवा दुष्टाने घालून दिलेला दिवस आहे. मी स्पष्ट बोलतो हा दिवस देवाने ठरवला नाही. हा दिवस दुष्टाने ठरवला लोकांची बुलवणूक करण्यासाठी. म्हणून आजही जगभरामध्ये 25 डिसेंबर जो ख्रिस्त जन्मदिवस आहे त्या दिवसांमध्ये अधिकाधिक लोक देवाकडे येण्याऐवजी देवापासून दूर जातात. आणि त्याचं सगळ्यात छोटं उदाहरण सगळ्यात छोटा घटक आपला प्रार्थना गट आहे. मी आत्म्याच्या कळकळीने सांगतो गेले 4 वर्षाचा अनुभव आहे. हे 5वं वर्ष आहे. डिसेंबर महिन्यामध्ये लोक प्रार्थनेत बसत नाहीत, देवापासून दूर जातात. नवीन वर्ष सेलिब्रेट करायचं. आपण सावध होऊया. आपली बहीण यांनी जे मनन घेतलं की आपण इस्रायल लोकांप्रमाणे होऊ नका. त्यांना सुद्धा देवाने कृपा दिली. त्यांच्यासाठी परमेश्वराने तांबडा समुद्र दुभागला, मोठे चमत्कार केले. देवाने सिनाय पर्वतावर त्यांची भेट घेतली. देव त्यांच्याशी बोलला. आम्हा बरोबर देव इम्मानुएल नाही का? तुमच्या माझ्याबरोबर पण देव आहे. देव भेट घेतो, देव बोलतो. त्यांनी सुद्धा देवाबरोबर करार केला, सुनता केली, पण हृदयाची आणि कानाची सुनता केली नाही. ताठ मानेचे रोग राहिले. त्यांच्या जुन्या प्रथा जुन्या परंपरा निसरामध्ये असलेले कवच कुंडल सोनं दागिने त्यांचे दैवत गृहदेवता शब्द वापरलेले आहे ते त्या विचार करा ह्या सगळ्या गोष्टी घेऊन कनान देशामध्ये 40 वर्ष जात राहिले. म्हणून त्या पिढीमधून कोणीही कनान देशात जाऊ शकले नाही. फक्त 2 व्यक्ती गेले. हालेलुया. जुन्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी त्यांना सोडवल्या नाही. तर आपण आज आपल्या जीवनाची चाचपणी करूया. मी जाणतो प्रियानो आज आपण जे थोडके बसलोय आपल्याला देवाच्या वचनाची कळकळ आहे, देवामध्ये बदलण्याची इच्छा आहे, वाईट गोष्टी टाकण्याविषयीच देवाच्याकडून येणारी टोचणी आहे. म्हणून आज आपण थोडके लोक प्रार्थना बसतो. तर आपण समजूया आपल्याला कृपेवर कृपा मिळेल आणि जे उत्तम वाटा आपल्याला मिळालाय तो आपण दुसऱ्यांना सांगूया. हालेलुया. पुन्हा एकदा आपल्या विषयाकडे येतो की प्रभू येशू ख्रिस्ताविषयी तो वचन म्हटलेलं आहे की तो प्रकाश आहे. हालेलुया. मनुष्य प्राण्याचा प्रकाश, जीवनाचा प्रकाश आणि ते मनुष्य मात्रांसाठी जीवन आहे. माझा सगळ्यांना प्रश्न आहे. पहिला प्रश्न, परमेश्वराने अंधकारापासून प्रकाशाला वेगळं केलं नाही का? प्रकाशाची निर्मिती केली. आपण सगळे जाणतो म्हणून मी बेसिक प्रश्न विचारत नाही, थोडा ऍडव्हान्स प्रश्न विचारतो. परमेश्वराने प्रकाशाची निर्मिती कोणत्या दिवशी केली आणि सूर्य चंद्राची निर्मिती कोणत्या दिवशी केली? कोण सांगणार? प्रकाशाची निर्मिती केली त्याच दिवशी सूर्यचंद्राची निर्मिती केली का देवाने? चला सोपा प्रश्न. उत्पत्ती 1 आपण अनेकदा वाचलेलं आहे, संडे स्कूलच्या मुलांना पण माहिती आहे. परमेश्वराने अंधकारापासून प्रकाशाला वेगळं केलं. तो पहिला दिवस होता नाही का? परमेश्वर म्हणाला प्रकाश चांगला आहे.
हा कोथिंबीर सर. नाही नाही. येस, अगदी बरोबर आहे. पण माझा प्रश्न आहे की कोणत्या दिवशी सूर्य चंद्र उत्पन्न केला आणि कोणत्या दिवशी प्रकाश? मी प्रकाशाचं उदाहरण दिलं की परमेश्वराने पहिल्या दिवशी म्हणाला प्रकाश हो. चला आपण ते वचन वाचूया, मी विनंती करतो. उत्पत्ती याचा पहिला अध्याय वचन 3 ते 5 कोणीतरी वाचा. उत्पत्ती 1 3 ते 5. तेव्हा तेव्हा वाचा वाचा सिस्टर वाचा. तेव्हा देव बोलला प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे, आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकापासून वेगळे केले. वचन 5 वाचा रे साहेब. देवाने प्रकाशाला दिवस व अंधकाराला रात्र म्हटले, आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा पहिला दिवस. आमेन. आमेन. वचनामध्ये लिहिलेले की देव बोलला प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे, आणि प्रकाश आणि अंधकार एकमेकापासून वेगळे केले. प्रकाशाला देवाने दिवस म्हटलं, अंधकाराला रात्र म्हटलंय, आणि तो पहिला दिवस. त्या पहिल्या दिवशी संध्याकाळ झाली आणि मग सकाळ झाली. हालेलुया, देवाचा दिवस. आपण मनुष्य ना देवाचे सगळे नियम उलटे करण्याचा प्रयत्न करतो, नाही का? आपण दिवस तर सोडला नाही, तर मग वर्ष आणि तारखांविषयी आपण काय चर्चा करणार? इस्रायलामध्ये आपण जाणतो देवाचा दिवस संध्याकाळी सुरू होतो, पहिला दिवस. संध्याकाळ झाली मग सकाळ झाली, पहिला दिवस. आजही इस्रायलामध्ये आपण पाहतो देवाचा दिवस संध्याकाळी सूर्यास्तानंतर सुरू होतो. आपण उलट करतो, नाही का? आपण मिडनाईट नंतर नवीन दिवस पकडतो. सगळ्या गोष्टी देवाच्या विरोधात. पूर्ण जग देवाच्या विरोधात आहे, आपल्याला कळत नाही. वचन सांगतं की तो पहिला दिवस झाला तेव्हा देवाने पाहिलं की प्रकाश हा चांगला आहे. प्रकाश आणि अंधकार वेगळे केले, कारण प्रकाश आणि अंधकाराची भागी नाही. पण तो प्रकाश सूर्य नाहीये, तो प्रकाश चंद्र नाहीये, तो प्रकाश मेणबत्ती नाही, तो प्रकाश दिवा नाहीये, तो प्रकाश ज्याला काय म्हणतो आपण तारा नाहीये. हालेलुया. देवाने ज्योती निर्माण केल्या, देव जाणतो. पण देवाच्या प्रकाशासाठी तुम्हाला मला तुमच्या माझ्या जीवनात या जगाला प्रकाश देण्यासाठी या दिव्यांची गरज नाहीये प्रिय. ती देवाने दिली, ती देवाची कृपा. पण हे दिवे म्हणजे प्रकाश नाही, आपण समजून घेऊ. चला आपण ते वचन वाचून मग पुढे जाऊया. मी विनंती करतो उत्पत्ती याचा पहिला अध्याय वचन 14 ते 18 कोणीतरी वाचा. 14 ते 19. मग देव बोलला दिवस व रात्र ही भिन्न करण्यासाठी प्रकाशाच्या अंतराळात ज्योती होत, त्या चिन्हे ऋतू दिवस व वर्षे दाखविणाऱ्या होत. पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती होत, आणि तसे झाले. देवाने 2 मोठ्या ज्योती केल्या, दिवसावर प्रभुत्व चालविण्यासाठी मोठी ज्योती, आणि रात्रीवर प्रभुत्व चालविण्यासाठी लहान ज्योती, आणि त्याने तारेही केले. पृथ्वीवर प्रकाश पडावा, दिवस व रात्र यावर प्रभुत्व चालवावे, आणि प्रकाश व अंधकार यास भिन्न करावे. म्हणून देवाने आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती ठेविल्या. देवाने पाहिले की हे चांगले आहे, आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा 4था दिवस. आमेन. 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 वचनामध्ये काय लिहिलंय? देवाने दिवस रात्र भिन्न करण्यासाठी आणि चिन्हे ऋतू दिवस वर्षे दाखवणाऱ्या होण्यासाठी म्हणून आकाशामध्ये ज्योती उत्पन्न केल्या. आणि विशेष त्यामध्ये प्रमुख 2 मोठ्या ज्योती, ज्याच्यामध्ये दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी मोठी ज्योती ज्याला आपण सूर्य म्हणतो, इंग्रजी भाषेमध्ये सन म्हणतो, आणि रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी लहान ज्योती ज्याला आपण चंद्र किंवा मून म्हणतो, आणि त्याने छोटे छोटे तारे सुद्धा. हालेलुया. देवाच्या निर्मितीमध्ये प्रत्येक गोष्टीचं महत्व आहे प्रिय, निश्चित आहे. पण देवाने सांगितलेला जो प्रकाश आहे तो या ज्योती नव्हे, ते मेणबत्ती नव्हे,
ते आपण पाहणारे टिमटिमणारे तारे नव्हे किंवा आपल्या घरासमोर लावलेला तारा नव्हे. तो देवाचा जो प्रकाश आहे, ज्याविषयी आपण योहान शुभवर्तमान पहिल्या अध्यायामध्ये वाचलं, त्याविषयी लिहिले की तो प्रकाश अंधकारामध्ये प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासलं नाही. हालेलुया. मी डिटेलमध्ये जात नाही, पण जुन्या करारामध्ये परमेश्वराने देवाने त्याच्या पवित्र स्थानामध्ये मोशेला 3 गोष्टी ठेवायला सांगितल्या होत्या. आपण अभ्यास केलेला आहे की सगळ्यात आतमध्ये परमपवित्र स्थानामध्ये देवाचा जो कराराचा कोश होता, त्या कराराच्या कोशवरती 2 करूब ज्या दयासनावरती पाखर घालत होते, देवाने मोशेला सांगितलं होतं, या दयासनामधून मी तुमची भेट घेईन, तुमच्याशी बोलेन. हे परमपवित्र स्थान, त्याच्यामध्ये देवाच्या प्रमुख याजकाला सुद्धा वर्षातून केवळ एकदा जाण्याची अनुमती. आणि त्या परमपवित्र स्थानाच्या बाहेर मध्यभागी पडदा होता आणि त्या पडद्या बाहेर सुद्धा पवित्र स्थान. 3 गोष्टी होत्या, आपण अभ्यास केलेले. त्या पवित्र स्थानामध्ये परमेश्वराने समक्षतेचा भाकरीचा मेज ठेवायला सांगितला होता, धूपवेदी ठेवायला सांगितली होती आणि दीपवृक्ष, नाही का, सोन्याचा घडवलेला दीपवृक्ष, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये किंवा हिब्रू भाषेमध्ये मेनोरा म्हणतात, ज्याच्यामध्ये वचन लिहिलं होतं की देवाच्या याजकाने दररोज सकाळ आणि संध्याकाळ तो दीपवृक्ष तेवत ठेवावा, त्याच्यामध्ये जैतुनाचं तेल टाकावं. तो मेनोरा, तो दीपवृक्ष. पण त्या प्रकाशाविषयी सुद्धा येथे देवाचं वचन सांगत नाहीये. देवाचं वचन ज्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकाशाविषयी सांगत आहे, कारण ते वचन सांगते की तो प्रकाश मनुष्य मात्रामध्ये प्रकाश, तो जगाचा प्रकाश. योहान शुभवर्तमानमध्ये ते वचन आहे, ते वाचूया आपण. मी विनंती करतो, योहान 8:12 कोणीतरी वाच. योहान 8:12. वाचक वर्ग हिरे साहेबांना मदत करा. योहान 8:12. पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. आमेन. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मीच जगाचा प्रकाश आहे, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही. मग त्याला प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरण्यासाठी किंवा या जीवनामध्ये वाटचाल करण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही दिव्याची गरज लागणार नाही, कारण तो प्रभू येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे आणि त्याच्या जवळ जो प्रभूला अनुसरतो त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त मग आपल्याला सुद्धा उद्देशून म्हणतो की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. यू आर लाईट अनटू द वर्ल्ड. विचार करा, आपण आपली किंमत केवढी छोटी करतो. आपण त्या प्रकाशाची अदलाबदल, जसं मी सांगितलं, रोमी लोकांनी घालून दिलेला पायंडा सूर्याशी करतो. कळत नकळत प्रियानं मी स्पष्ट बोलतो, आपण या गोष्टी करण्याद्वारे सूर्याची पूजा करतो. फार भयंकर आहे. आपण मेणबत्ती नाही का, मेणबत्ती आपल्याला जास्त जवळची वाटते. लाईट्स, डेकोरेशन करावं, वाईट नाही, पण आपल्या जीवनामध्ये जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो प्रकाश आहे, जो चमकलेला आहे, ज्याला अंधकार ग्रासू शकत नाही, अंधकार ज्याला ग्रहण करू शकत नाही, तो प्रकाश खरोखर आपल्या जीवनात आहे का? आपण खरोखर त्या प्रकाशात चालतो का? हे समजणं गरजेचं. कारण जर आपल्या जीवनात तो प्रकाश चालत असेल ना प्रियानो, मग मी म्हणेल दिव्यांची आपल्याला गरज भासणार नाही, कारण ते दिवे खरा प्रकाश देत नाही. आपण ती अदलाबदल करणार नाही. आणि त्या प्रकाशाविषयी आपण अजून वाचूया. मी विनंती करतो, सर्वप्रथम यशाया त्याचा अध्याय 60 वचन 1 ते 3 कोणीतरी वाचा. यशाया 60 1 ते 3. उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे. पहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड काळोख राष्ट्रांना झाकत आहे, पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे. त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. आमेन. किती सुंदर वचन आहे प्रियानो. देव म्हणतो, उठ, प्रकाशमान हो, अराईज.
तुला दुसऱ्या प्रकाशांची गरज नाही. यू आर लाईट अन टू द वर्ल्ड. कारण स्वतः प्रकाश तुझमध्ये प्रकाशलेला आहे. तो ख्रिस्त तुझ्या हृदयामध्ये. उठ, तो प्रकाश हो, प्रकाशमान हो. कारण प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे. तो प्रकाश, त्या ख्रिस्ताने आज तुझी भेट घेतलेली आहे. परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावलेले आहे. आणि एक असं म्हणू शकतो की त्याच्या विरोधाभासी गोष्टीमध्ये देवाचं वचन सांगतं की हे होत असताना, तू ख्रिस्तामध्ये प्रकाशमान होत असताना पहा अंधकार पृथ्वीला झाकत आहे. आपण यशयामध्ये बरेचदा प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या भविष्यवाण्या ऐकतो नाही का? सफरिंग सर्वंट. हालेलुया. परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झालाय? हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचं वचन. त्याच बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. पण तुम्ही आणि मी ते वचन वाचत असताना हे समजत नाही प्रियांनो की देवाने हा जो काळ, ज्या काळामधून आपण चाललोय, जी वेळ आहे, ज्या गोष्टीला आपण सेलिब्रेशन एक चुकीचं नाव दिलेलं आहे, त्याविषयी सुद्धा वचनातून आपल्याला सांगितलेलं आहे, प्रकट केलेलं आहे, प्रकटीकरण मिळालेलं आहे. आपल्या आजूबाजूला आपल्याला रोषणाई दिसते प्रिय, पण आपण जाणतो की तो जगाचा प्रकाश नाही. म्हणून वचन सांगतं, पहा अंधकार पृथ्वीला झाकत आहे. तो अंधकार काय आहे? मला अंधकाराची कोणीतरी व्याख्या सांगेल? ख्रिस्ती जीवनामध्ये अंधकार काय आहे? व्हॉट इज डार्कनेस इन ख्रिश्चन लाईफ? जो पापामध्ये, थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जो पापामध्ये चालतो तो अंधकाराची. हिरे साहेब, जो थोडक्यामध्ये, येस थोडक्यामध्येच पाहिजे तर व्हेरी गुड. हिरे साहेब म्हणत आहे जो पापात चालतो. प्रकाश नाही तो अंधकार. प्रकाश नाही, मग प्रकाश काय? आता शिकलो आपण. प्रकाश काय? येशू ख्रिस्त आहे प्रकाश. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त जीवनाचा प्रकाश. आणि तो जर तुमच्या माझ्या जीवनात नाही, त्याचं सानिध्य तर तुमच्या माझ्या भक्तीत नाही, उपासनेत नाही, मंडळीत नाही, चर्चमध्ये नाही, शहरात नाही, गावात नाही, देशात नाही, तर तिकडे अंधकार आहे. तो अंधकार पृथ्वीला झाकत आहे. निबिड काळोख राष्ट्रात झाकत आहे. लक्षात घ्या, परमेश्वराने मिस्रावरती 3 दिवस अंधकाराची पिढा पाठवली होती. काही दिसत नव्हतं प्रिय, काही नाही. मनुष्याला आपला हात दिसत नव्हता. इतका भयंकर अंधकार आपण कल्पनाही नाही करू शकत. ही पूर्वछाया होती प्रिय. लक्षात घ्या, जिथे देवाचं अस्तित्व नाही तिथे अंधकार आहे. मनुष्याला कळत नाही. तुम्ही आणि मी देवाच्या कृपेने आता जाणतो, समजतो. अंधकाराची व्याख्या हीच आहे की जिथे देवाचं अस्तित्व नाही, जिथे तुमचा माझा प्रभू येशू ख्रिस्त नाही, जिथे पिता पुत्र पवित्र आत्मा नाही, तिथे अंधकार आहे. मग घरामध्ये कितीही रोषणाई होऊ दे, कितीही मोठा स्टार असू दे, किती मोठी चांगली कॅन्डल लाईट, वॉच नाईट, इव्हनिंग नाईट, नाईट कॅरल नाईट सर्व्हिस होऊ दे प्रिय, पण अंधकार आहे, निबिड अंधकार. वचन सांगतं तो निबिड अंधकार राष्ट्रात झाकत आहे. पण तू जर देवामध्ये आहेस, तुझ्या ठाई जर ख्रिस्त आहे, तर तुझवर परमेश्वर उदय पावत आहे आणि देवाचं तेज तुझवर दिसत आहे. मी त्या वचनाकडे जात नाही, पण देवाने पौलाने सांगितलेलं आहे की मोशे जो परमेश्वराबरोबर सिनाई पर्वतावरती होता, त्याच्या मुखातून प्रकाशाचे किरण निघत होते, इतकं की त्याला मुखावरती आच्छादन टाकावं लागायचं. आणि मोशे म्हणतो नियमशास्त्राद्वारे येणारं जे तेज होतं त्यापेक्षा शुभ वर्तमानाचं तेज जास्त प्रखर तेजस्वी आहे. प्रीच द गॉस्पेल, हे तेज आहे प्रिय. तुम्हाला मला वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? आपल्या बहिणीने वाचलं की त्याचे तेज तुझवर दिसत आहे, राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदय प्रभेकडे येतील. आपण आज आपली चाचपणी करूया प्रिय. माझ्या ठाई ख्रिस्ताचं तेज उदय पावलेलं आहे का? राष्ट्रे माझ्या उदय प्रभेकडे कसे येतील? तो प्रकाश माझ्या ठाई प्रकाशतोय का? आणि त्याची टेस्ट फार सोपी आहे प्रियानो. ख्रिस्ती जीवन फार सोपं. आपण ते वचन वाचून थांबूया. मी विनंती करतो, इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 3 ते 6 प्रथम कोणीतरी.
Efes 5:3-6. परंतु पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे जार कर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्यांचे तुमच्यामध्ये नाव सुद्धा निघू नये. तसेच अमंगळपण, बाष्कळ गोष्टी व टवाळी यांचाही उच्चार न हो, ती उचित नाहीत, तर त्यापेक्षा उपकारस्तुती हो. जारकर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्तीपूजक आहे, असल्या कोणालाही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही, हे तुम्ही जाणूनच आहात. पोकळ भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये, कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होतो. आमेन. देवाचं वचन सांगतं, पौल म्हणतो की पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे काय नाही करायचं, जार कर्म, सर्व प्रकारची अशुद्धता, लोभ यांचं तुमच्यामध्ये नाव सुद्धा निघू नये, उच्चार सुद्धा नसावा. डू नॉट स्पीक अबाउट इट, डू नॉट हिअर अबाउट इट. पुढे वचन सांगतं की बाष्कळ गोष्टी, टवाळी यांचाही उच्चार न हो, पण तुमच्या मुखातून उपकार स्तुती निघो. चारकर्मी, अशुद्ध कृती करणारा, लोभी हे मूर्ती पूजक आहेत, असल्या कोणाशी ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही, हे तुम्ही जाणूनच आहात. मग प्रकाशाची प्रजा म्हणून आपल्याला काय करायचं ते पुढच्याच वचनामध्ये सांगितलेलं. आपण वाचूया वचन 7-14. कोणीतरी वाचा. एफेस 5:7-14. म्हणून तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका, कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाचे प्रजासारखे चाला, कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता ह्यात दिसून येते. प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध करा, कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात त्यांचा उच्चार करणे देखील लज्जास्पद आहे. सर्व निषेधलेल्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात, कारण जे काही उघड होते ते प्रकाश आहे. म्हणून तो म्हणाला, हे निद्रस्ता, जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझवर पडेल. आमेन. उठ प्रकाश मांडव, कारण प्रकाश तुझवर आला. यशया संदेशाद्वारे कित्येक शतकांपूर्वी परमेश्वराने दिलेलं वचन, तोच संदर्भ पौल इथे पुन्हा एफिसेतील मंडळीला आणि तुम्हाला मला सुद्धा सांगत. हालेलुया. तेच देवाचं वचन. कारण वचन स्पष्ट सांगतं, तुम्ही आणि मी आता त्या गोष्टी बरोबर आपली भागी नाही. जग आणि जगातल्या गोष्टींवर जर आपण प्रीती करतोय, जगाचे आहोत, तर आपण दैवाचे वैरी ठरलेलो. म्हणून देवाचं वचन सांगतं, पूर्वी तुम्ही अंधकार होता, पूर्वी तुम्हाला कळत नव्हतं, पण तुम्ही कळत न कळत पापाचे अंधकाराचे भागीदार होता. तुम्हाला वाटत होतं आम्ही अनेक वर्ष अरे ख्रिसमस सेलिब्रेट करतोय, आम्ही चर्चला जातोय, आम्ही दान दशांश देतोय, आम्ही गीतं गातोय, आम्ही संदेश देतोय, आम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करतोय, बायबल स्टडी मध्ये बसतोय, आम्ही सर्व काही करतोय. प्रभूजी प्रभूजी, आम्ही तुमच्या नावाने भूते देखील आम्हाला वश होत आहेत, आम्ही प्रार्थना करतो, आजारी लोक बरे होत आहेत, आम्ही प्रकाश आहे. पण लक्षात घ्या, तर ख्रिस्ताच्या प्रकाशाच्या विरोधातली कर्म, विचार, कल्पना, कृती आणि शब्द आणि असे काम करणाऱ्यांबरोबर जोबतीने उभं राहण्याची भागीदारी जर आपल्या जीवनात होती, तर आपण अंधकारातच होतो. म्हणून देव मोशे विरोधात जेव्हा कोरहा, दातान, अबिराम, लक्षात घ्या, बंड कोरहा, दातान, अबिराम या 3 कुटुंबांनी केलं. देव म्हणाला, तुम्ही त्यांच्यापासून दूर व्हा, नाहीतर यांच्या पापामुळे त्यांच्यावरती जो देवाचा क्रोध आलेला आहे, तो क्रोध तुमच्यावरती सुद्धा भडकेल. त्यांच्याबरोबर तुम्ही सुद्धा नष्ट व्हाल, त्यांच्यापासून वेगळे व्हा, वेगळे निघा. हालेलुया. ख्रिस्ती जीवन वेगळेपणाचं आहे. वचनामध्ये लिहिलेलं आहे, कारण प्रकाशाचे फळ काय लिहिलंय, पूर्वी तुम्ही अंधकार होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश आहात, प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. अंधकाराबरोबर भागी नाही करू शकत. जो जगाचा प्रकाश तुमच्या माझ्या जीवनात प्रकाशलेला आहे, त्याची अदला बदल मेणबत्तीशी नाही करू शकत, आपल्या घराबाहेर लावलेल्या ताऱ्याशी नाही करू शकत, जगातल्या कुठल्याही प्रकाशाची, सूर्यपूजेशी नाही करू शकत, जगातल्या कुठल्याही मनुष्याच्या गौरवासाठी नाही करू शकत.
म्हणून वचन सांगतं की प्रकाशाचे फळ तुमच्या माझ्यामध्ये दिसावं. ते फळ स्पष्ट आहे. काय? सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व आणि सत्यता, ट्रुथ. प्रभूने सांगितलंय की सत्य तुम्हाला स्वतंत्र करी. प्रियांनो, आज ते सत्य तुमच्या माझ्याकडे आलेलं आहे. एवढे दिवस दुष्टाने आपली बुलवणूक केली, खोट्यावर खोट्या गोष्टी सांगितल्या, आपण बोललो. पण आता मार्ग, सत्य, जीवन प्रभू येशू ख्रिस्त, त्याचं सत्य तुमच्या माझ्याकडे आहे. आता आपल्याला ते प्रकट झालेलं आहे. जे तुम्ही आणि मी जगाच्या दृष्टीने हीन आहोत, दुर्बळ आहोत, धिक्कारलेले आहोत, ज्ञानी आपल्यामध्ये कोणी नाही प्रिय, पण ही देवाची कृपा आहे की ते सत्य आपल्याकडे आलेलं आहे. तर आपण प्रभूला काय संतोषकारक आहे ते पारखून घ्यावं. ते प्रकाशाचं फळ आहे. आपण जाणावं की उद्या मी चर्चमध्ये जाणार आहे, तर प्रभूला काय संतोषकारक आहे. मी देवाची भक्ती करते, देवाची उपासना करतो, देवासाठी गीत गातो, देवासाठी वचन बोलतो, घरामध्ये फराळ करते, कॅरलला जातो, रोषणाई करतो. हे प्रभूला संतोषकारक आहे काय, याची चाचपणी करावी, प्रार्थना करावी. परमेश्वर जर म्हणतोय की नाही, मला हे संतोषकारक नाही, नको करू, थांबायचं. जग बोलेल, जग आपल्याला नावं ठेवेल, जग आपली निंदा करेल, पण आपल्याला आता निर्णय घ्यायचा आहे की आपण मनुष्यांना संतोषणार की देवाला संतोषविणार. आपल्या बहिणीने, आपल्या बंधू सतीशांनी ते वचन घेतलं होतं, नाही का? पौल म्हणतो, जर मी आतापर्यंत मनुष्यांची मनधरणी करत असतो, मनुष्यांना संतोषवित असतो, तर ख्रिस्ताचा दास नसतो. तुम्ही आज प्रियानो स्वतःची चाचपणी करा. तुम्ही कोणाला संतोषविता? जर तुम्ही मनुष्यांना संतोषविता, मग ते कुठलेही मनुष्य असो, तुमचे नातेवाईक असो, प्रियजन असो, मंडळी असो, नाव तुमच्या कामातले तुमचे बॉस असो, कोणी असो, जर त्यांना संतोषवित आहात, तर तुम्ही ख्रिस्ताचे दास. तुम्ही अंधकार आहात, तुमची प्रकाशाबरोबर भागीली, तुम्ही स्वतःला फसवता. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं, अंधाराच्या निष्कळ कर्मांचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध करा. अंधाराची निष्फळ कर्मे, दारूबाजी नाहीये ख्रिस्ती जीवनामध्ये. दारूबाजी, वादविवाद, जार कर्म आपण आधीच वाचलं, अशुद्ध कर्म, लोभ यांना स्थान नाहीये प्रिय. लोक म्हणतात या क्रिसमस आहे, वाईन पार्टी, दारूबाजी नाही स्थान. आणि अशा निष्फळ, आपण म्हणणार की ठीक आहे, मी पित नाही, मी त्यांच्याबरोबर उभा राहतो, बसतो, मी पित नाहीये, मी त्यांच्या मेजामध्ये फक्त बसतोय, प्रार्थना करतो, देवाची सुवार्ता त्यांना सांगतो, संधी मिळेल. नाही प्रिय, दुष्टाने टाकवलेली भुलवणूक. तिकडून निघा, त्यांच्यातून बाहेर निघा, नाहीतर त्यांच्या बरोबर तुम्ही सुद्धा नाश पावा. त्यांच्या निष्फळ कर्मांचे भागीदार होऊ नका, उलट त्यांचा निषेध करा. सौम्यपणे करा, स्पष्टपणे करा, सत्यतेने करा, पण निषेध करा. पुढे लिहिलेलं आहे, कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात, त्यांचा उच्चार करणे देखील निषेध आहे. कारण जे उघड होते ते प्रकाश आहे, आणि आता आपण प्रकाशाची प्रजा आहोत. देवाचं वचन सांगतं की राष्ट्र आपल्या प्रकाशाकडे येईल, राष्ट्र राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. आपण आता ख्रिस्ताचा प्रकाश आपल्या हृदयात वाढवतो. आपण आपली चाचपणी करूया. मी जाणतो प्रिया, आपण सगळेजण दुर्बळ आहोत, आपण सर्वजण कोणेकेकाळी अंधकार आहोत. कदाचित आजही अंधकाराची छटा, मागमूस आपल्या हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात राहिली आहे. प्रभूला त्या मंदिराप्रमाणे तुमचं माझं हृदय झाडून स्वच्छ करू द्या, जेणेकरून तो प्रकाश तुमच्या माझ्यावर चमकेल. मी इकडे थांबतो आणि इथून पुढच्या वेळेस सुजाता दीदी यांच्याकडे देतो, जर त्यांना काही बोलायचं असेल. आमेन. सुजाता दीदी. हालेलुया, देवाच्या नावाला धन्यवाद असो. वचन जेव्हा कार्य करतं ना, देवाचं वचन कसं आहे, सजीव, सक्रिय, आपले मज्जा, सांधे यांना भेदून जाणार आहे. जेव्हा एखादी गोष्ट भेदून जाते, तेव्हा ती कशी होते? टोचल्याशिवाय भेदून जात नाही प्रियानो. जर आज आपल्याला वचन टोचत आहे, तर ती देवाची कृपा आहे, आणि ते स्वीकारण्यासाठी आणि त्याप्रमाणे आचरण्यासाठी कृपाही देवाचा आत्माच देणार आहे. तुम्हाला मला फक्त देवाला म्हणायचे, हो मी आहे, हो मी आहे देवा, तू मला कृपा दे. मी अशक्त आहे,
माझी वस्ती या मातीच्या भांड्यात आहे देवा. देह अशक्त आहे खरा, माझा आत्मा उत्सुक आहे, पण बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तुझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. मला सर्व अशक्य आहे देवा, पण देवाचं वचन काय? देवाला काहीही अशक्य नाही. देवाला सर्व काही करता येतं. ती कृपा आपण देवाकडे मागूया. देवाने ही कृपा तुम्हाला, मला, आपणा प्रत्येकाला द्यावी, की वचन, देवाचा शब्द, देवाचं सत्य आपण जसंच्या तसं स्वीकारावं, त्याप्रमाणे देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने वागावं, आणि कृपा देणारा आणि चालवणारा देव आहे. कारण आता आपण अंधाराची नाही, तर प्रकाशाची प्रजा आहोत. आपणावर प्रकाश चमकला आहे. हालेलुया. इथे पुढे आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि एक मिनिट, माझ्या मते संदेश, तुला काही बोलायचं आहे का? नाही, प्रभूने शिकवलेली प्रार्थना. आपण सर्वजण मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री हे गीत गाऊन प्रार्थनेची समाप्ती करणार आहोत. हालेलुया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र म्हटले म्हणले जावे. जय राज, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध्यांची केली आहे तसेच तू आमच्या, आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाटपासून, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सभा आयुष्यभर राखी प्रतिभा. आमेन. हालेलुया. Hallelujah. Praise the Lord सर्वांना. गुड नाईट. Praise the Lord. Praise the Lord. जय वासिकी. गुड नाईट. गुड नाईट. आता